दर्शको जय भीम। आपण या भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाचा लाईव्ह प्रसारण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती बघत आहोत। आपण बघत आहोत की गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला आपल्या शूर महार बटालियनच्या सैन्याला सलामी देऊन या ठिकाणचा भीम अनुयायी संबंध देशामध्ये जात आहे। आपण बघत आहेत की आज या ठिकाणी काही तरुण आहेत। जय भीम। कुठून आलेलं आहे? आपलं नाव काय? आम्ही बीडवरून आलेलो आहे। दीपक साबळे नाव आहे माझं। बर, किती वर्षापासून येते? मी इथं 10 वर्ष झाले येतोय दररोज। हो, इथून ह्या जो क्रांती विजय स्तंभाचा इतिहास आपल्याला माहिती आहे? हो, पूर्ण माहिती आहे। काय इतिहास आहे? इथं आपल्या जे पूर्वजांनी इथं आपल्या 500 महारांनी 28,000 पेशवांना ह्या कापून टाकलेलं आहे। चढ रक्त रंजित करून कापून टाकलेलं आहे। 500 महार बटालियन सैन्य जे त्यावेळेस ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये महार बटालियन सैन्य होते, त्या सैन्याने 28,000 पेशव्यांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे। हा इतिहास आहे आणि हा इतिहास बाबासाहेबांनी लंडन येथे शिकत असताना त्यांना वाचण्यात आला आणि ते बाबासाहेब या ठिकाणी प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला या ठिकाणी येत होते। शिक्षणाची गरज महत्त्वाची आहे। शिक्षण घेऊन पण त्यांना उत्तर दिलं पाहिजे। पण मला काय वाटतं, शिक्षण घेण्यापेक्षा त्यांना ज्या पद्धतीने आमच्या 500 वीरांनी त्यांना सलामी दिली होती ना, तर आता तर ते 500 होते। आता तुम्ही विचार करा, आम्ही 28,000 आहेत। आता काय होईल? शिक्षण तर घेते आमची पिढी, पण अजून काहीतरी वेगळं पण आम्ही करून दाखवू शकतो। तू कुठून आला बाळा? मी मुंबईवरून आलो। मुंबईवरून कशासाठी आलेला आहेस तू? इथं सलामी देण्यासाठी आलेलो। कुणाला सलामी देतोय? विजय स्तंभाला। विजय स्तंभ म्हणजे काय? विजय स्तंभ म्हणजे काय? 500 शूरवीरांचं आहे। सर, मी स्वप्नील विद्यागर, बृहन्मुंबई महानगरपालिकेतून आम्ही घाटकोपर या ठिकाणाहून आमचं अखिल असलपा उत्सव मंडळ या ठिकाणी संपूर्णपणे आलेलं आहे व आम्ही आमचं महानगरपालिकेच्या वतीने देखील आम्ही एक शौर्य या स्तंभाला आम्ही मानवंदना दिलेली आहे। नक्कीच आपण आपल्या माध्यमातून आपण जो प्रश्न विचारत आहे इतरांना की आपण इथून काय उद्देश घेऊन गेला पाहिजेत, जसं आपण 6 डिसेंबरला जसं आपले जे चैत्यभूमी आहे तिथे आपल्याला ऊर्जा निर्माण होते, त्याच प्रकारे आपल्याला 1 जानेवारी म्हणजे वर्षाचा हा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी आपण जे इथं येऊन जी वर्षभराची ऊर्जा घेऊन जातो ती ऊर्जा ही आपल्याला एका दिवसात या ठिकाणाहून भेटते। त्यामुळेच आम्ही या ठिकाणी सर्वजण आम्ही या मानवंदनेला या स्तंभाला आम्ही मानवंदना द्यायला या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येत असतो। आता या ठिकाणी जो लाखोचा जनसमुदाय येत आहे, आपण कुठल्या पक्षाचे रिलेटेड आहात का? राजकीय पक्षाचे? नाही सर, आम्ही कोणत्या पक्षाशी रिलेटेड नाही आहे। आम्ही एक महानगरपालिकेच्या वतीने आम्ही एक मानवंदना दिलेली आहे। आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी या विभागातून आम्ही या ठिकाणी पाणीपुरवठा विभागातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही एम्प्लॉय आहेत? तर आजची जी परिस्थिती आहे, जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत। कामगार कायदे बदलले जात आहेत। कामगाराला देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणी होत आहे। तरीही कुठलीही कामगार संघटना किंवा आपल्या समाजाचे, बौद्ध समाजाचे नेते गप्प गिळून आहेत, याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? नक्कीच की आज आपण समाजामध्ये पाहू शकतात किंवा आपण महाराष्ट्रात पाहू शकतात की आज इतक्या प्रमाणामध्ये हे मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल, हा जो प्रकारे हे लोक एक खाजगीकरणाचा यांनी जो पाया उचललेला आहे, आज ते कोणत्या ना कोणत्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारे ते लोक आज आपण पाहू शकतात की आमच्या इथे BSTचे कर्मचारी देखील आलेले आहेत। हे देखील कुठलीही संघटना नाही किंवा काय नाही, पण महाराष्ट्र शासनाचं आणि मोदी सरकारचं जे गंभीर पावलं उचलले जात आहेत एक जसं की जसं पूर्वी आम्ही संप करू शकत होतो, पण आज आम्ही संप करू शकत नाहीत। आमच्या पाठीमागून ते लोक एक त्यांचे छुपे कारनामे असे आहेत। आज आपण पाहू शकतात की 28,000 कामगारांचा मोर्चा मुंबईमध्ये निघाला होता आता 2 महिन्यापूर्वी, आणि त्याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमच्या सर्व महानगरपालिकेतल्या कामगारांनी हे खाजगीकरण होऊ दिलं नाही। हे खाजगीकरण झालं नाही पाहिजे या अनुषंगाने 28,000 कर्मचारी आझाद मैदान मुंबईमध्ये उतरला होता व ते हाणून पाडण्यात आलेलं आहे। पण अजून देखील आपल्या समाजाने किंवा SC समाज असेल, ST समाज असेल, OBC समाज असेल, इतर सर्व समाजांनी आज डोळे उघडण्याची गरज आहे आणि बघण्याची गरज आहे की प्रशासन आणि मंत्रालय हे कुठल्या प्रकारे आपल्या पाठीमागून खंजीर कशा प्रकारे खुपसत आहे। तर त्या ठिकाणी आपण उघड्या डोळे ठेवून आणि जागृत मनाने आपण विवेक बुद्धीने आपण जागृत राहिलं पाहिजे। आपण कुठून आलात? मी अकोले तालुका
नगर जिल्हा अहिल्यानगर. नगर जिल्ह्यातून हो, आले. नगर बरं किती वर्षापासून आपण येत आहे? मी सातत्याने जो 10-12 वर्ष झाले. बरं इथून आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? सर इथं आल्यानंतर मला जर ते पावनभूमीमध्ये आल्यानंतर काय होतं, मला ती जे 28,000 सैन्याला 500 मावळीने जे शूरवीर कार्य केलं त्याची आठवण मला प्रत्येक वर्षी घ्यावायची वाटते. तर इथं आल्यानंतर ती मला एक प्रेरणा भेटली. इथं आल्यानंतर टोपी व्यवस्थित प्रेरणा भेटते मला ती इथं आल्यानंतर. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, मी इथं आल्यानंतर मला ना मी खूप अतिशय भार होऊन जातो इथं आल्यानंतर. आपण बघत आहोत की काही तरुण आप कहाँ से है? सर मैं बिहार से हूँ, बिहार से है. आपका शुभ नाम? निरंजन कुमार यादव. तो आप कब से आते हैं इधर? मैं इधर सर 5 महीना से हूँ. मुझे सर यहाँ पे आए तो मुझे बहुत अच्छा लगा. मैं जो यहाँ की यूनिटी है, प्रशासन है, मतलब मुझे बहुत अच्छा लगा. यहाँ घूमने में भी मुझे अच्छा लगा. तो और आप यहाँ से क्या लेके जाएंगे? सर यही देख रहे हैं कि जो भी यूनिटी है, मानवता है, बहुत अच्छा. आपण बघतोय की काही मित्र आपण कुठून आलेले आहेत? साहेब मी पुण्यातूनच आहे. पुण्यामध्ये गेले आतापर्यंत मी गेले 9 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करत आहे. पण मला फक्त मी 1 महिना मी आजारी असल्या कारणास्तव मला घरी बसवण्यात आलं. पण त्याचं कारण ते आतापर्यंत दाखवत नाही आहेत. पण आता मी 9 वर्ष मी सर्व्हिस आता कंटिन्यू करतो आहे. तर मला आता माझे एक तर छोटे लहान मुलं आहेत. पण आता मी साहेब मी रेंटच्या रूममध्ये राहतो आहे. तर मला आपण या ठिकाणी बघतोय की यांचे काही पर्सनली या ठिकाणी काही बांधव आहेत, हे त्यांचे या ठिकाणी अडचणी या ठिकाणी ते मांडतायत. बघतोय आपण. जय भीम. आपण कुठून आलाय? काय नाव आपण? आकाश धोंदे माझं नाव आहे. आम्ही बदलापूरवरून आलेलो आहेत. पण इथं खूप छान वाटतं रे, आपले वातावरण बघून आणि आपली लोकं बघूनही. असंही आपण अजूनही प्रगती आपली अजून हो, मी तर अजून बोलतो, बाकी आम्हाला काही नाही. बस नाही, इथून आल्यानंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहेत? म्हणजे बाबासाहेबांचं नाव, बस बाकी काही नाही. आम्हाला बाबासाहेबांचं नावच पाहिजे, बाकी काही नको. नाही, नाव तर बाबासाहेबांच्या जगामध्ये आहे, परंतु बाबासाहेबांना दिलेला जो मूलमंत्र आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपण काय करतो? शिकतो, संघटित होत नाही आणि संघर्षाला लागतो. याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? काय बोलणार आता आपण? सर्व संघटना आपण सर्व आहेतच, सर्वांनी न्याय घेतलेलाच आहे. आपण न्याय त्यांच्यानुसारच चालतोय. बाबासाहेबांच्या याच्याने चाललेलं आपण. तेच लढाई आम्ही खेडेगावातून आले, तर तेच लढे आम्ही तशा प्रकारे गावामध्ये लढू. आणि जो जातीवर संघर्ष होता तो आपण चांगल्या प्रकारे करू, यासाठी आपण करणार. जी जय भीम. काय आपलं नाव काय? गौशाबाई वामन सुरवंशी. आम्ही लातूराहून आला. मी 1 जानेवारी 1818च्या तुमचं नाव काय? कुठून आलात? सांगतो. भीमा कोरेगाव लढाईतील सेनापती वीर सिद्धनाग हे सातारा जिल्ह्यातील वाई प्रदेशातील मौजे वेलंग गावचे होते. आणि मी प्रत्येक वर्षी वाई प्रदेशातून भीमा कोरेगावला 500 महार सैनिकांना आणि वीर सिद्धनागाला मानवंदना देण्यासाठी येतो. पण सातारावरनं आल्यानंतर पुन्हा स्टेशनला आमची एवढी गैरसोय होती की पुन्हा स्टेशनमधून भीमा कोरेगावला यायला आम्हाला बसेस नाहीत. तर शासनानं सर्व वाहतूक बंद करून BMTच्या बसेस भीमा कोरेगावपर्यंत सारख्या सोडल्या पाहिजेत. 24 तास हे शासनाचं कर्तव्य आहे. शासन आमच्या आंबेडकरी अनुयायांची अडवणूक करते. आजसुद्धा एवढं पब्लिक इथं गारट्यामध्ये थांबलेलं आहे. जर PMTच्या बशी सोडल्या असत्या तर पब्लिक आपलं स्टेशनला गेलं असतं. बसेसची सुविधा आहे, परंतु लांब आहे असं तुम्हाला वाटतंय का? लांब आहेत, तुम्ही ती जवळ व्हायला पाहिजे. बरं, बसेसची सुविधा झाल्या पाहिजे. इतर ज्या सुविधा आहेत याचा म्हणजे ह्या सुविधा आहेत, योग्य आहेत असं आपल्याला वाटतंय का? ह्या सुविधा म्हणजे कुठलं टॉयलेटच्या सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत. आणि लोकांना म्हणजे स्वच्छता चांगली आहे. ह्या सुविधाला आम्ही मान्यता प्राप्त आहोत. पण ज्या काही सुविधा पाहिजे तशा लोकांना अन्न वगैरे ते तिकडं पेरणे फाट्यावर जावं लागतं. हे
लोकांचे अन्नासाठी सुद्धा यांचं एक म्हणणं आहे की काही सुविधा आहेत, त्याच्यामध्ये काही चांगल्या सुविधा आणखी दिल्या पाहिजेत असं काही नागरिकांचं म्हणणं. जय भीम. जय भीम, नमो बुद्धाय। आपका नाम कहाँ से है? हम बिहार से हैं। मेरा नाम गौतम कुमार यादव हुआ। हम लोग यहाँ आए हुए हैं देखने के लिए, शौर्य गाथाएँ सुने और उसके बाद में आए कि हम लोग देखें यहाँ, मतलब कि यहाँ के लोग भी क्या है कि संगठित हैं, सभी लोगों को साथ भाईचारा के साथ मतलब कि रहना चाहिए, है ना। तो आप पूना में रहते हैं क्या, बिहार से आए? नहीं, बिहार से हम लोग आए हुए हैं यहाँ पर ज़्यादा मतलब कि काम करने के लिए, है ना। क्या करने के लिए? काम करने के लिए। हाँ, जॉब के लिए आए। तो आप यहाँ पर आने के बाद आपको क्या लगा? यहाँ पर आने के बाद हमको बहुत अच्छा लगा, मतलब कि सभी के बीच मतलब कि यहाँ के लोग बहुत मतलब कि मिलनसार हैं, एक दूसरे के मतलब कि कोऑपरेटिव करने वाले हैं, है ना। आपका शुभ नाम? गौतम कुमार यादव हुआ। जय भीम। जय भीम साहब। मेरा नाम सुमित कुमार सिंह है और मैं सहारनपुर ज़िला उत्तर प्रदेश से हूँ, जहाँ से हमारे आज़ाद समाज पार्टी के अध्यक्ष चंद्रशेखर रावण जी हैं, उन्हीं के गांव से है। मेरा गांव छुटमलपुर है। तो हम यहाँ पे अभी काम के सिलसिले में आए हैं, अपनी प्राइवेट कंपनी में मैं जॉब करता हूँ। उसी को देख करके मुझे आज ये सुअवसर प्राप्त हुआ कि मैं बाबा साहब भीमराव अम्बेडकर के जो एक ये सम्मेलन जो आयोजित किया गया है, उसके शौर्य दिवस के जो मैंने आज मुझे भी इच्छा हुई जानने की, तो मैंने ये जाना कि 1818 ईस्वी में जो 500 महार थे, उन्होंने बाजीराव पेशवा की जो सेना थी 28,000 की, उसको पराजित किया था आज के दिन। तो यही संदेश जो है पूरे देश को जो है देना चाहता हूँ, उससे आदमी को जो है प्रेरणा मिलती है। ये एक प्रेरणा स्रोत है जो स्तंभ जो है हमारे सामने आप देख रहे हैं। तो मेरा यही कहना है कि जय भीम, जय भारत, जय संविधान, और शिक्षित रहो, संगठित रहो। धन्यवाद सर। तो आप युवाओं को क्या संदेश देंगे? युवाओं को सर संदेश देना है कि आज ये स्तंभ को देख के जो है इंसान के अंदर जो आजकल एक हमारी जो कम्युनिटी है, उसको संगठित रहना बहुत ज़रूरी है, शिक्षित होना बहुत ज़रूरी है। जो बलिदान हमारे जो है महापुरुषों ने दिया है, उसको देख करके जो है एक सीख, एक सबक जो है ज़रूर लेना चाहिए। और वो जोश जुनून जो पहले हमारे लोगों में था, वो एक आज भी मौजूद होना चाहिए। धन्यवाद सर। आपण बघत आहोत की देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी तरुण येत आहे आणि तो या आपल्या शूरवीरांना मानवंदना देते। आजी जय भीम, तुम्ही कुठून आलात? आपलं नाव काय? मी हौसाबाई मस्के, कुठून आलात? राहणार नवी मुंबई, नवी मुंबई, कोपर खैरणे। हा बरं, किती वर्षापासून येत आहे? माझी दुसरी वेळ आहे ही। दुसरी वेळ. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटते? लय शांत वाटतं. लाड बौद्धाचा म्हणजे फार मोठा इतिहास, मोठा अभ्यास आहे तो, बरं का। आणि तो केलाच पाहिजे, आपल्या समाजाने केलाच पाहिजे, सोडायलाच नको। नाही, हा इतिहास जो भीमा कोरेगावचा आहे तो तुम्ही वाचलाय म्हणलं, त्याच्याविषयी काय सांगणार? भीमा कोरेगावचं एवढं नाही वाचण्यात गेलं माझ्या सर। एखादं बाबासाहेबांचं गाणं वगैरे म्हणू शकता आपण? नाही, मला नाही येत एवढे गाणं। बरं, तर बाबासाहेबांची घोषणा तर देऊ शकता? हा, डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो। आपण बघत आहोत की या आजीचा एवढा म्हणजे उत्साह आणि प्रेरणा देण्यासारखा उत्साह आहे। आपण या ठिकाणी काही तरुण आहेत बघतोय आपण। जय भीम, कुठून आला भाऊ? आम्ही परळी वैजनाथवरून, हां, परळी वैजनाथवरून आलो मी। तर दरवर्षी येतो मी। बरं, किती वर्षापासून येत आहे आपण? मी जवळपास एक 20 वर्षापासून दरवर्षी येतो। ह्याच्यामध्ये आपल्याला सोयी सुविधाविषयी काय म्हणायचं आहे? नाही, सगळ्या काही व्यवस्थित वाटतंय मला, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि पद्धतशीर काही सगळं काही झालेलं आहे। आपण बघत आहोत की बीड जिल्ह्यातून परळी या ठिकाणून या ठिकाणी तरुण आलेले दिसत आहेत। लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आपण बघत आहोत। संघटित होत नाही, डायरेक्ट संघर्षाला लागतो। मग याच्यावर तोडगा काय असं तरुण मी आपल्याला विचारतोय। याच्यावरती तोडगा हाच आहे की आपण समाजामध्येच शिक्षणाबरोबरच ह्या गोष्टी समाजामध्ये आपल्या बुद्धविहार झाले किंवा आपल्या संघटना झाल्या। आता मी समता सैनिक दलामध्ये काम करतो, तर आपले तरुण मंडळी समता सैनिक दलामध्ये येत नाहीत, तर ही खंत आहे खूप मोठी। आपले समाज भरकटला असल्यामुळे ना तरुण आहेत त्याच्यामध्ये येत नाहीत, इन्व्हॉल्वच होत नाहीत। समता सैनिक दलामध्ये झालं, पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये झालं, किंवा आपलं RPI जरी झालं, RPIचे पण गटतट भरपूर झालेले आहेत। हा, जो तरुण आहे ते आपण घोषणा बघतोय, बरेच काही घोषणा देत आहेत, परंतु त्यावेळेचा काळ 500 महार बटालियन सैन्य
आणि 28,000 पेशवे, तो काळ कापले, हे केले ते केले म्हणतायत, परंतु आपल्याला त्याच पेशव्याचे वंशज आपल्याला कुठंतरी गमिनी काव्याने आपलं खच्चीकरण करताय असं वाटतं की नाही? शिक्षण असेल, शिक्षणाचं खाजगीकरण असेल, आणखीन तुमच्या शैक्षणिक ज्या सोयीसुविधा आहेत त्या कुठंतरी आपल्या या ठिकाणी काढून घेतल्या जात आहेत. उच्च शिक्षणामध्ये आपले जे तरुण आहेत परदेशात जात आहेत फेलोशिपचं, तिथंही कुठंतरी आपल्या अडवून घेत जाते. तर हे कुठंतरी असं होतं आपल्याला वाटतं की नाही? हो हो बरोबर होतं आहे. ह्याच्यामध्ये सरकारचा खूप मोठा वाटा आहे. सरकार ज्या आपल्या ज्या बार्टी असेल किंवा ह्याच्या म्हणजे समाजासाठीच्या ज्या संस्था आपल्या इन्व्हॉल्व केलेल्या होत्या त्या सगळ्यांचा निधी पण ते वळवत आहेत आणि त्या निधीचा जो वापर जिथं योग्यरित्या व्हायला पाहिजे होता तो होत नाही आहे. आपण बघत आहोत की शासनाच्या ज्या सोयीसुविधा आहेत याच्याविषयी या ठिकाणी जनतेमधून रोष येते. ताई जय भीम. जय भीम. तर आपण लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह प्रसारण बघत आहात. आजचा जो शौर्य दिन आहे तर याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? खूप छान आहे. छान आहे. तर आपण किती वर्षापासून येत आहे? मी याच वर्षी आले पण मग आमचे दीर पहिल्यापासून येतात. ताई आपण आपलं नाव काय? कविता बनसोडे. बरं, आपण किती वर्षापासून येत आहे? 7 वर्ष झाले. इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? छान वाटतंय जरा. छान वाटतं. छान म्हणजे आता आपण मी गेले 15 वर्ष झाले इथे. बरं, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला जे शासनाच्या वतीने इतर कुठल्या आपण धार्मिक ह्याला हे करत नाही, परंतु इतर स्थळ असतील आणि या ठिकाणी जो कार्यक्रम होतो आपल्याकडे बरेच उत्सव होतात, देशामध्ये होतात आणि आणखीन आपल्या पुण्यामध्ये होतात. त्या सुविधा ज्या शासन देत आहे त्याच्या प्रमाणात इथं त्या सुविधा योग्य आहेत का असं आपल्याला वाटते का? मला आता ह्या 2 वर्षात त्या सुविधा जरा योग्य वाटायला लागल्या. त्याच्या अगोदर बरेचसे आपले बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना खूप त्रास होत होता. तर आता या 2 वर्षात जरा बऱ्यापैकी जरा त्यांनी ह्या वर्षी तर चांगलीच सुविधा केली, पण मागच्या वर्षी पण खूप त्रास झाला लोकांना. तर याच्यामध्ये काय प्रोग्रेस मला वाटते का? ठीक आहे, सुविधा आहेत, याच्यात काय चेंजेस झालं पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? ह्याच्यामध्ये आणखीन प्रोग्रेस झालं पाहिजे की जे एवढं 3-4 मैल चालण्याची जी आहे लोक पायपीट करून येतात, तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी धोरण आखलं पाहिजे. ताई आपलं नाव आहे? ॲडव्होकेट सुजाता. हां, कुठून आहेत आपण? सर मी बेसिकली आहे कर्नाटकहून. हां, तो आपण बघतो की या ठिकाणी एक सुजाता मॅडम आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि त्या कर्नाटकच्या आहेत. मॅडम आप यहाँ पर मराठी बोलू शकते? नहीं हिंदी. तो आप कर्नाटक से हैं, तो आपको क्या लगता है? आपने अभी जो कहा ना, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो मंत्र दिया है, शिका, संगठित व्हा और संघर्ष करा. शिक्षण तो हम सब लोग लेते हैं, मगर उसका उपयोग कैसा करना है ये हमें समझ में नहीं आ रहा है, क्योंकि हमें भटकाया जा रहा है और हम भटक रहे हैं. सबसे इम्पोर्टेंट था हमारा मत देना, जो कि बिकाऊ हो रहा है. ये नहीं होना चाहिए. बिकाऊ होने की वजह से ही हमारे समाज में आज जो भी चेंजेस हो रहे हैं वो सभी चेंजेस उसी की वजह से हो रहे हैं. और हमारी जो एकता है, शिक्षा, संगठित व संघर्ष करा, संगठित नहीं होने दे रहे हैं. ये सबसे बड़ी बात है, क्योंकि उनको पता है अगर हम लोग संगठित हो गए तो किसी को हम टिकने नहीं देंगे. हम बाबा साहेब के मत से जाने वाले हैं, सबको न्याय दिलाने वाले हैं, और उनका जो अन्याय चल रहा है वो हम नहीं चलने देंगे. और अंग्रेज़ तो चले गए, मगर उनका जो था डिवाइड एंड रूल का, वो अभी भी जारी है अपने देश में. वो पहले ख़त्म करना चाहिए देश में. हमारी जो एकजुटता है वो टिकी रहनी चाहिए, तभी हमारा देश आगे बढ़ेगा. अभी आप लॉयर हैं, तो संविधान सचमुच में बदला जाएगा क्या? नहीं, बदला नहीं जाएगा, बदलेगा भी नहीं, और हम बदलने भी नहीं देंगे, क्योंकि संविधान से हम हैं. लेकिन जो एक्ट थे पहले, जो मर्डर के लिए 302 था, वो भी चेंज हो गया है. अभी और कुछ ऐसे एक्ट है, वो चेंज करने का गवर्नमेंट का क्या मतलब है इसका? क्योंकि वो इस चीज़ों को तोड़ मरोड़ के इन चीज़ों को देखो. अभी पहले पुलिस स्टेशन, न्याय व्यवस्था, इन सब का जो दुनिया मतलब लोगों में जो डर था 3rd डिग्री का, वो आज है क्या? आज ओपनली मर्डर करते हैं. मैं 4 दिन जेल में चला जाऊंगा और बेल में ऊपर बाहर आ जाऊंगा और मैं आसानी से मैं जी सकूंगा.
ये पहले का जो डर था ये नहीं है, ये जो चेंजेस हो रहे हैं उसी की वजह से ये डर चला जा रहा है। मैं मानती हूँ हमें ज़्यादा ये नहीं करना चाहिए, बट हम इससे भी ज़्यादा अगर हम चीज़ों को, कानून को अगर तोड़ मरोड़ देंगे तो कानून का डर ही नहीं रहेगा लोगों के दिल में। तो चीज़ें जो है उसको थोड़ा एक कंट्रोल में रखना चाहिए। तो आप युवा शक्ति को क्या यहाँ से संदेश देना चाहेंगे? वही मैं बोलना चाहूँगी, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। धन्यवाद. आपण बघत आहोत की या ठिकाणी विविध राज्यातून जे आपले भीम अनुयायी आलेले आहेत, लाखोचा जनसमुदाय आपण या ठिकाणी बघतोय. लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या वतीने गेल्या 2 दिवसापासून आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत. एक लहान मुलासहित हे आपण या ठिकाणी बघत आहोत आलेले. ताई जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. आपण आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात ताई? सर मी ॲडव्होकेट अपर्णा कैलास सावळे आहे. मी नांदेडवरून आलेले आहे. हां, नांदेडवरून आलेले. किती वर्षापासून आपण येत आहे? सर आता ही आमची 5वी वेळ आहे. बरं, मग इथून आल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय काय हे होतं, तुम्हाला फिलिंग काय होते इथे आल्यानंतर तुम्हाला? सर एक प्रेरणा भेटते नवीन, की आपण आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं. जे आपल्या पूर्वजांनी एवढं काही आपल्यासाठी केलेलं आहे शौर्याबद्दल, त्याबद्दल आपण तरी एखादं करावं अशी अपेक्षा असते. आणि तीच आम्हाला प्रेरणा भेटते की आपण थोडंसं तरी आपल्या समाजासाठी करायला पाहिजे. ते आता तुम्ही लॉयर आहात, ॲडव्होकेट आहात, कारण की आपण कोर्टामध्ये बघतोय की सर्वात जास्त केसेस ह्या बहुजन समाजातल्या असतात. याला काय काय म्हणजे काय कोण कारणीभूत आहे? सर आपलाच समाज आहे. कारण की समाजाने कसं ना, जोपर्यंत आपण ॲक्टिव्हिटीने, जोपर्यंत आपण त्याचं संघर्षाचं आपण उत्तर देत नाहीत, तोपर्यंत हा आपल्यावर अन्याय होतच राहणार आहे. नाही, मी काय म्हणलो तुम्हाला, पर्टिक्युलरली आपल्याच लोकांचे जे हुंडाबळी असेल, नवऱ्याची मारहाण असेल, 498 असतील, हे जास्त प्रकार आपल्यामध्ये घडत आहेत. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रोजच्या ह्याच्या डायरीमध्ये कमीत कमी 100 हे असतील तर त्याच्यामधले 80 केसेस ह्या बहुजन समाजातल्या असतात. आपल्या म्हणजे मी बहुजन समाजातल्या. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण कायद्याच्या अभ्यासक म्हणून क्या ह्याच्यावरती काय केलं पाहिजे? सर आपण याच्यासाठी जनजागृती करणं खूप आवश्यक आहे. सगळ्यात मोठी आहे की आपल्याकडे जनजागृतीच नाही आहे. आपल्या समाजामध्ये आपण म्हणतो की आपला समाज खूप पुढारला आहे, पण पुढारल्यापेक्षा आपल्याला माहितीच नाही की आपल्याला कायदा हा आपल्याकडनं आहे आणि आपण त्या कायद्याचा उपयोग घेतला पाहिजे. आणि ही जनजागृती होणं सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यामुळे मग नंतर केसेस आपोआपच कमी होतील. संविधान बदलणार आहे, संविधान बदललं जाईल, संविधानाची तोडमोड होते, हे खरंच आहे का? संविधान बदललं जाईल का? हे कायद्याच्या अभ्यासक म्हणून तुम्ही या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या प्रेक्षकांना आणि सर्व भारतातील हा लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल हे संपूर्ण भारतामध्ये नव्हे जगामध्ये दिसतंय, तर आपण काय सांगणार आहात? संविधान खरंच बदललं जाईल का? नाही सर, आता तरी शक्यच नाही. कारण की आता सध्या तरी जे काही आपल्याकडे कायदे केलेले आहेत ते कायदे सर्वच धर्मांना समावेशक असे आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वच जणांचाच फायदा आहे, की कुठलेही असं नाही की फक्त एसीचाच फायदा आहे. त्याच्यामुळे संविधान बनवताना बाबासाहेबांनी जो काही सर्व धर्माचा विचार केलेला आहे, त्याच्यामुळे सर्व धर्मासाठी हा आपल्याकडे जे काही संविधान आहे त्याच्यामुळे बदलणं, याच्यामुळे मला असं नाही वाटत की लगेच शक्य आहे म्हणून. ताई जय भीम. आपण या ठिकाणी आलात, आपल्याला काय वाटतंय? तरुण कुठं भरकटल्यासारखं असं वाटतंय का तुम्हाला की आपला जो तरुण आणि तरुणी फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावरती तुम्ही बघताय, तर हां, तर याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? आपला तरुण खरंच भरकटला आहे का? हो सर, आपला तरुण खूप भरकटलेला आहे. तो फक्त दिसण्यावर जात आहे. सध्याला विचारांची घेवाणदेवाण आणि चांगले विचार हे देणं फार गरजेचं आहे. फक्त आपण बोलून दाखवतो, पण अंमलात कोणीही आणत नाही. सध्याला अंमलात आणलं पाहिजे. आणि थिंकिंग आपल्या जे कास्टचे जे आहेत, लोकांच्या विचारात आहेत आपले कास्टबद्दल खूप काही घाण, आणि आपले पण लोक बोलतात तसं वागत नाहीत. मेन गोष्ट याच्यावर काय केलं पाहिजे? याला कारणीभूत कोण आहे? मी आहे का, तुम्ही आहे का, आणखी कोण आहे? म्हणजे समाजातले नेते मंडळीत कोण आहे? याला कारणीभूत कोण आहे? ह्या ज्या घटना घडतात त्याला कारणीभूत कोण आहे? सर फक्त शिकून समोर जात आहेत सर, सर्वजण शिकण्यात जात आहेत. पण जे तुमचे विचार आहेत मूळ, बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष राहायला हे बाजूला, ते फक्त शिकत आहेत आणि आपलंच हे करून जात आहेत. नाही, आताही तुम्ही कुठेतरी गलपलीत करता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकतो आणि संघटित होत नाही, डायरेक्ट संघर्षाला लागतो. याच्याविषयी आपण म्हणजे काय करायला पाहिजे? याच्याने सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि विचार व्यवस्थित सगळ्यांनी हे केलं पाहिजे. आणि अंमलात कोणी आणत नाही हो सर, फक्त सांगतात.
मेन धन्यवाद. आपण बघत आहोत जय भीम साहेब, आपण कुठून आलेला आहात? लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात आणि आपलं नाव काय आणि कुठून आले आहात? मी माझं नाव शिवाजी माने, मी कोल्हापूरहून आलो आहे. किती वर्षापासून येत आहे? मी आता पहिल्यांदाच आलो आहे. बरं, आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर? अगदी छान वाटतंय. इथली व्यवस्था आणि चांगली वाटते. मग आता तुम्ही इथून काय घेऊन जात आहे? आता काय घेऊन जातो म्हणजे इथला विचार, इथली जी काही शौर्य आहे आपल्या मनात हृदयात घेऊन जातोय. बरं, येणाऱ्या पिढीला, जी तरुण पिढी, याला तुम्ही काय संदेश द्याल? माझ्याकडून एकच संदेश आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्याचं अनुकरण जरासं करावं सगळ्यांनी. ताई जय भीम, कुठून आला ते पण? मी अमरावती जिल्हा, कसबे गव्हाण, तालुका अंजनगाव, सुरजी. बरं, ताई तुम्ही किती वर्षापासून येता इथं? मला आता म्हणजे दुसरं वर्ष आहे माझं. मागच्या वर्षी आली होती आणि आता सुद्धा आली मी. तुमच्याबरोबर कोण कोण आलेलं आहे? माझी आई आली आणि माझी मुलगी आली, एक इकडच्या साईडनं. बरं. तर ताई तुम्हाला आल्यानंतर इथं काय वाटतं? इथं आल्यानंतर कसं काय, म्हणजे सोयी सुविधा आहेत, हे आहेत? इथं आल्यानंतर सर्व काही सुविधा आहे. अतिशय म्हणजे आल्याबरोबर इथं असं वाटते मला का खरंच शासन चांगल्या पद्धतीनं त्यांची जी जबाबदारी आहे ते करत आहे. आणि इथं प्रेरणादायी एवढं स्थळ आहे की इथं आल्याबरोबर जसं विजयस्तंभ दिसतो, मनामध्ये काय जागृत होते, एकदम क्रांतीचा भाव, न्यायाचं प्रतीक म्हणून हे भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभाले 500 महारांना मानवंदना देण्यासाठी इथं सर्व देशातील, जगातील आणि राज्यातील सर्व महाराष्ट्रभर येथील हे अनुयायी मानवंदना देण्याकरिता येत आहे. ताई तुम्ही ज्यावेळेस रेल्वेने आला असाल तर पुणे स्टेशनवरून तुम्हाला इथपर्यंत येईपर्यंत म्हणजे बसची व्यवस्था वगैरे होती, त्याच्यामध्ये काही त्रुटी जाणवल्यात का? त्याच्यामध्ये काही चेंज झालं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? हो, तर आम्ही जेव्हा पुणे रेल्वे स्टेशनवर आलो तर मग तिथं आम्ही CST काय म्हणतात त्याला, PMPLमध्ये तिथं गेलो. नंतर तिथून आमच्याकडून म्हणजे तिकिटा घेण्यात आल्या. नाही, तिकिटा घेण्यात आल्या. नंतर ते कोणतं स्टॉप आहे तिथून बसलो तर तिथून सुद्धा फक्त इथून तर इथपर्यंतच तिकिटा घेण्यात आल्या नाही. म्हणजे महापालिकेने या ठिकाणी म्हणजे घोषणा केलेली आहे की 900 बसेस हा फ्रीमध्ये आहेत. तर या ताईंचं म्हणणं आहे की त्या ज्यावेळेस पुणे स्टेशनला आल्या नागपूरहून आणि त्यावेळेस त्याच्यानंतर पुणे स्टेशनच्या बसस्टॉपवरती गेल्या, तिथून PMPLच्या, त्याच्यानंतर इथपर्यंत यायला त्यांना तिकीट बरोबरच जाईल, तिकीट काढून आपण आलेला आहे. फक्त इथल्या इथं 3 किलो इथल्या इथंच त्यांनी इथल्या इथंच आणून दिलं. त्यांनी म्हणजे दोन्ही ठिकाणची व्यवस्थित माहितीसुद्धा सांगितली नाही. कसं आहे, जगभरामधून लोक म्हणजे मला सर्व जगामध्ये हा संदेश सांगायचा आहे की बौद्ध अनुयायी हे चांगल्या पद्धतीनं सेवा देतात, पण हे शासनाने, प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा देण्यात यावी. कारण का दूरवरून लोक येतात अभिवादनासाठी भीमा कोरेगावला, तर मग प्रशासनानं अशी जर गैरसोय केली तर मग हे अनुयायी जे आहेत दिशाभूलच होतात ना. कारण की आम्हाला माहीत होतं ना, आम्ही आलो त्या गाडीमध्ये, ती गाडी फक्त 3 सीटा घेऊन आली. आम्ही त्या गाडीमध्ये 2 म्हणजे एक मुलगी, तिची आई आणि आम्ही तिघी म्हणजे एकूण 5 जणी होतो. तर मग त्यांनी आमचे 10-10 रुपये घेतले. 30 ह्या ताईंना वाटतं की या ठिकाणी जे सुविधा आहेत त्या सुविधा वाढवल्या पाहिजेत आणि जे शासनाने जे म्हणजे PMPLने जी घोषणा केली 800-900 बसेस होत्या त्या फ्रीमध्ये आहेत, ते चुकीचं आहे असं त्या ताईंचं म्हणणं आहे. जय भीम, आपण या ठिकाणी बघत आहोत की काही बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. साहेब जय भीम, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. आपलं नाव काय? आपलं का नाव काय? मी किशोर कांडेकर, RPI तालुका अध्यक्ष गेवराई, जिल्हा बीड. आठवले साहेबाचा आणि कागदे साहेबाचा सच्चा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी जो भीमा कोरेगावचा इतिहास आहे, जो 2018च्या नंतर सर्व जगासमोर आला, की जे की 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे.
आणि याच्यात कसल्याही प्रकारचं खोटं नाही हे सर्व बौद्ध अनुयायांना माहीत होतं. पण हा इतिहास सर्व जगासमोर आलेला आहे आणि निश्चितच इथल्या प्रशासनाचं मी कौतुक करल की या ठिकाणी आजचा आकडा कालपासून 20 लाखाच्या पुढं गेलेला आहे. तरीसुद्धा प्रशासनाने त्यांच्या परीने जाण्या येण्याच्या सोयी, गाडी असेल, पाणी असेल, अतिशय सुरक्षा असेल, अतिशय उत्कृष्ट असा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. कारण हा जो स्तंभ आहे या ठिकाणी आपण मानवंदना देण्यासाठी शौर्य दिन आपण साजरा करत आहोत. निश्चितच नवीन वर्षाची सुरुवात ही शौर्य दिनाने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या ठिकाणी आपण मानवंदनेसाठी येत असताना इथल्या हायवे रोडवर असल्यामुळं खूप अडचणी येतात. पण तरीसुद्धा हा रस्ता बंद करून त्याला पर्याय व्यवस्था देऊन मुंबईसारख्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस मुंबईहून नगरला ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस हा रस्ता बंद करून त्यांना दुसरा रस्ता काढतात. म्हणजे मी खरंच कौतुक करेल प्रशासनाचं. जय भीम साहेब, धन्यवाद. साहेब, आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबाचे कार्यकर्ता आहात. मी तुम्हाला राजकीय पक्ष म्हणजे विचारतोय, ही जी तुम्ही म्हणताय किती लाख लोक आले? 20 लाखाच्या वरती. हां, 50 लाख 40 लाख असे लोक येत आहेत. परंतु आताच बीडचे जे इलेक्शन झालं, आता होणार आहेत, तर त्या ठिकाणी हा भीम अनुयायी बाबासाहेबाचा भीमाने बेंबीच्या डेतातून जय भीम बोलो भीमा कोरेगाव चलो, तर त्या येणाऱ्या म्हणजे जे होतं इलेक्शन त्यामध्ये तो कुठं जातोय? या ठिकाणी तुमचा प्रश्न वाजवी आहे. परंतु राजकारणामध्ये 19-20 खालीवर होऊ शकतं. परंतु RPI ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील त्यांच्या खुल्या पत्राच्या आधारे चालणारा पक्ष आहे. तो निळा झेंडा घेऊन जाणारा त्यांच्यानंतर आठवले साहेब घेत आहेत. आणि RPIने 20% राजकारण केलेलं आहे, 80% समाजकारण केलेलं आहे. त्यामुळं आपण 20%मध्ये राजकारण करायचं असतं आणि समाजाच्या अडीअडचणीला आपण सामोरं जायचं असतं. त्यामध्ये आपल्याला बरेचसे नगरसेवकही आपले झालेले आहेत, नगराध्यक्षही झालेले आहेत आणि अशा पद्धतीने होणार आहेत. तुमचा प्रश्न वाजवी आहे. परंतु या ठिकाणी समाज एकत्रित येतो ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. इथं सर्व युवक जमा होतोय कारण हा शौर्य दिन आहे. या शौर्य दिनाला आपण पाहत आहोत की हा महार समाजाचा अस्तित्वाचा दिवस आहे की जे की 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापलेलं आहे. हा इतिहास आहे आणि या पूर्वजांचे आम्ही अवलाद आहोत. आणि म्हणून हा निळा भीमसागरी निळी लाट या ठिकाणी निळा उत्सव आम्ही या ठिकाणी नवीन वर्षाचा साजरा करत आहोत. सर्व बांधवांना या देशातील शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, हा समाज एकत्रित आहे, परंतु नेते एकत्रित नाहीत. मग ह्याच्याविषयी कोण कारणीभूत आहे? तुम्ही, मी, याताही कारणीभूत आहे? कोण आहे या ठिकाणी? कार्यकर्तेही यामध्ये, कार्यकर्त्यालाही नेते एक होऊ वाटत नाहीत. कारण एका पक्षात आपण 4, 5, 6, 7, 8 आपले अध्यक्ष जिल्ह्याचे असतील आणि सर्व एकत्रित झाले तर कुणाला अध्यक्ष करायचं? आणि या एकीकरणाच्या पूर्ण प्रवासामध्ये सर्वात प्रथम आठवले साहेब पुढं असतात. ते स्वतःचं मंत्रिपद राजीनामा देऊन आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम करण्यासाठी हमेशा ते प्रोत्साहन देत असतात. परंतु ह्याला कुठंतरी बगल देण्यात येते आणि हे एकत्र येता येत नाहीत. ती खेदाची गोष्ट आहे. सर्व दलित संघटना, सर्व दलित बांधवांना ती खेदाची गोष्ट असते. दर्शको, आपण लॉर्ड बुद्ध टी व्हीवरती हे लाईव्ह प्रसारण बघत आहोत. भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाचं हे जे लाईव्ह प्रसारण आहे लॉर्ड बुद्ध टी व्ही, दोन दिवसापासून हे जगातील संपूर्ण जगामध्ये हे लॉर्ड बुद्ध टी व्ही दिसत आहे आणि भारतामध्ये संपूर्ण राज्यामध्ये दिसत आहे. या ठिकाणी काही मराठा समाजाचे या ठिकाणी तरुण आलेले आहेत. मित्र, आपलं नाव काय? विशाल सुरोशे. कुठून आलेलं आहे? परभणीहून. किती म्हणजे कधीपासून येतो इथे तुम्ही? एक 6 वर्ष झाले. बरं, आल्यानंतर तुला काय वाटतंय? खूप छान वाटतंय. काय नाही, आनंद भेटतो मला. आनंद भेटतो. हा. याचा इतिहास आपल्याला माहिती आहे? हा, शूरवीरांचा इतिहास मला माहिती आहे. बरं, मग काय इतिहास आहे? आपल्या संभाजी महाराजांचे नंबरला घेतलेलं आहे. ते शूरवीर आहेत, त्याला सलामी द्यायला आम्ही येतो. काय हरकत नाही, कोणी येऊ अगर नाही येऊ, पण मी येतो. संभाजी महाराजाचा इतिहास आहे. पण संभाजी महाराजाचा जो हे आहे म्हणजे त्यांचं हे केली होती, हत्या झाली होती. हां, त्याचा बदला म्हणून या ठिकाणी घेतलेलं. बरोबर आहे? मग तो इतिहास आपण सांगा ना की आपण थोडंसं. हा ना, मग बरोबर आहे. त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो तुमचा.
पण आम्ही काय म्हणतो माहिती का, ह्या जे 506 शूरवीर महार आहेत त्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा बदला घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही इथे त्याला सलामी त्यामुळे येतो. 6 वर्ष झालं मी येतो स्वतः. माझं मत असं आहे का जसं हा जनसागर, भीमसागर, चैत्यभूमी, दीक्षाभूमी का जशी जिकडे तिकडे पाहतो तर हा निळं शुभ्र, जसं हे आकाश जसं निळं आहे तसं जिकडे तिकडे हा जनसागर निळा दिसतो. तसंच माझं फक्त या लॉर्ड बुद्धा TV या माध्यमातून प्रसारित माझं एवढंच बोलणं आहे की जसं तुम्ही इथे येता अभिवादनासाठी, जसं तुम्ही दीक्षाभूमीला जाता, जसं तुम्ही चैत्यभूमीला अभिवादनासाठी जाता, फक्त तुम्ही एकच प्रेरणा घ्या की जसं तुम्ही जाता त्याचप्रमाणे जो आपण बौद्ध अनुयायी आहोत, आपला हा एकच प्रकाश आंबेडकर हा नेता आहे, इतर कोणतेही नेते कामाचे नाही. तर तुम्ही प्रकाश आंबेडकरलाच निवडून द्या, कारण की ते भीमाचं रक्त आहे. त्या कारणामुळे तेच संसदमध्ये बोलू शकतात, इतर कोणी त्यांच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. जे जय भीमवाल्यात ताकद आहे ते ताकद कोणात नाही. 500 महारांनी 28,000 पेशवा कापले, एकानं 56 कापले. तर आज हा विजयस्तंभ फक्त हा कशासाठी आहे, महाराचा मर्द इतिहास म्हणून हा या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी पूर्ण जगभरामधून लोक येत आहे. तरी माझं मत आहे की सर्वांनी आपल्या बौद्ध बांधवांनी एकरूप होऊन, एकनिष्ठ होऊन आणि सर्व नेते एकत्रित राहून फक्त या समाजाचं भलं काय आणि देशाची प्रगती कशी होईल हे तुम्ही लक्षात घ्या. एवढंच माझं बोलणं आहे आणि सर्व बौद्ध बांधवांना माझ्याकडून एकदम छान वाटते. बरं ताई, छान. हा, बोला बोला ताई, काय वाटतं तुम्हाला? आपल्या 500 महारांनी 28,000 लोकांना पेशव्यांना मारलं. आज त्यांनी एवढा मोठा हे केला, त्याच्यामुळे आपण इथं सलामी महार बटालियन सैनिक. हा, त्यांनी हे केलेलं आहे. बरं दीदी, तुला काय वाटतं? जय भीम. हा, तर काय नाव तुझं? प्राजक्ता विनेश मोरे. बरं, तुला काय वाटतं? तू आलेलीच आता इथून काय? मी अगदी लहानपणापासून इकडे येते, मला खूप छान वाटतं. पूर्ण फॅमिली आम्ही येतो आणि आमच्या शौर्यवीरांना सलामी देण्यासाठी. आपण बघत आहोत की हे मुंबईहून आलेले जे तरुणी आहेत त्यांनाही या आपल्या या शूरवीरांना श्रद्धा म्हणजे आपण मानवंदना देऊन वर्षाची सुरुवात करत आहोत असं त्या तरुणींनं हे केलेलं आहे. आपण बघतोय की काही बघणे. ताई, जय भीम. जय भीम. कुठून आलेत आपण? आपलं मी मुंबईवरून आलेली आहे. मी सुषमा खरात आहे. मी जॉबमध्ये स्टाफ नर्स म्हणून जॉब करते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. बट मी ज्यावेळेस इथे येते त्यावेळेस मला असं वाटतं आज हे लोक होते म्हणून मी आज इथपर्यंत ॲटलिस्ट मी शिकू शकली आणि म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे. ताई, तुम्ही आपण नर्स आहात, जो मेडिकल जो हे आहे विषय आहे म्हणजे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कुठेतरी आपल्या म्हणजे बहुजन समाजाची म्हणजे तिथं अडचण होते असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला तरी नाही वाटलं अजूनपर्यंत तसं. नाही, शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे. म्हणजे मी जोपर्यंत जसं माझं एज्युकेशन झालं तोपर्यंत मला अशी काही अडचण जाणवलेली नाही आहे. बघतोय की आपण विविध क्षेत्रातील या ठिकाणी आपल्या धम्मभगिनी आहेत या ठिकाणी हे करतायत. साहेब जय भीम. आपलं नाव काय? सूरज भोसले. कुठून आलं साहेब आपण? वाघोली पुणे. वाघोली पुणे. तर हा जो आजचा हा शौर्य दिन आहे 208वा, जे शासनाने ज्या सोयीसुविधा हे केलेल्या आहेत, वाघोलीमधून आलेल्या आहेत आपण, तर शौर्य दिनाला ज्या सोयीसुविधा मिळतात ह्या सुविधाशी आपण समाधानी आहोत का? हां, समाधानी आहे, पण शासनाने अजून त्याच्यामध्ये थोडासा बदल करायला हवा आहे. कसं आहे, भरपूर लांबून चालत यावं लागतं. जवळजवळ 2-3-2.5 किलोमीटरवर ते एस टी बस PM बस आहेत. पण त्यांनी जर अलीकडे जर केलं तर लोकांना येण्या जाण्यासाठी भरपूर हे होईल, त्याच्यामध्ये सहकार्य भेटेल. शासनाने थोडी अजून याच्यामध्ये हे करावे. धन्यवाद. बघतोय की काही सोयीसुविधा मिळतात त्याच्यामध्ये या ठिकाणी सुविधामध्ये काही बदल झाला पाहिजे अशी मागणी होते. कॅमेरामॅन सौरभ राबरेसह लॉर्ड बुद्धा TV विनोद चांदमारे, भीमा कोरेगाव, पुणे. जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.